सर, सर्वोच्च न्यायालयाने सुनील केदार यांची याचिका फेटाळलेली आहे. सुनील केदार यांना मोठा दणका दिलेला आहे. सुनील केदार यांची आमदारकीसुद्धा रद्द झालेली आहे 150 कोटी बँक फ्रॉडमध्ये. ही फार जुनी केस आहे. बरेच वर्ष हे चालू आहे. आता अंतिम स्तरावर ते पोचलेलं आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे रिलीफ मागितलेला होता, पण तो काही रिलीफ मिळाला नाही असं मीच एके ठिकाणी आत्ता वाचलं. त्यामुळं त्या केसमध्ये मेरिट काय, नॉन मेरिट आहे का नाही याच्यात मला आता सर्वोच्च न्यायालयाने काही निष्कर्ष काढल्यावर मी त्याच्यावर बोलणं हे योग्य नाही. पण मला खात्री आहे की सुनील केदारांच्यासारखा एक उमदा आणि धाडसाने नागपूर जिल्ह्यात काम करणारा नेता हा त्यातनं मार्ग काढेल. योग्य ती कायदेशीर कारवाई होतच राहणार, त्याला काही कोणता उपाय नाही. पण मला तपशील केसचा माहीत नाही आहे. हॅलो, मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपल्या पक्षाची भूमिका काय? आम्ही आमच्या पक्षाची भूमिका यापूर्वी 2 वेळा राज्य सरकारने ज्यावेळी बैठक बोलवली त्यावेळी सांगितलेली आहे. आता वेगळी काही भूमिका मांडण्यापेक्षा आम्ही सरकारच्या निर्णयाचा वाट बघतोय. भरपूर इच्छुक आहेत. म्हणजे नाही, नावं आणि संख्या सांगणे योग्य नाही, कारण प्रत्येक कार्यकर्ता उत्साही असतो, त्याला उमेद असते. त्यामुळं नावं 2-4 नावं राहिली तर 3 माझ्यावर नाराज होतील. त्यामुळं नावं सांगणं योग्य नाही. आणि उत्साह चांगला होता. पण हो, आज 2-3 प्रवेश झाले अधिकृतपणे. बाळकाका चौधरी इकडं पाथर ह्याचे गंगाखेडचे, परत बाळासाहेब निरस एक झाले आणि डॉक्टर अनिल कांबळेंचे एक झाले. जरांगे पाटलांनी 2024चं मिशन जाहीर केलं. 29 ऑगस्टला बैठक घेणार आहेत मराठा समाजाची आणि त्यानंतर ते त्यांची दिशा ठरवतील. याबद्दल तुमची काय भूमिका आहे? तुम्हाला काय वाटते? नाही, मला याच्यावर काही भाष्य करायचं नाही आहे, कारण ते अजून बैठक घेणार आहेत, त्यांचा विषय, त्यांची चर्चा करणार आहेत. उगाच त्याच्यावर ॲडव्हान्समध्ये काही बोलण्याची योग्य आहे असं मला वाटत नाही. बोलू नये. पुण्यामध्ये जो पुराचा प्रकार झाला त्यानंतर तिथले खासदार मोहोळ यांनी प्रशासनाला जिम्मेदार सांगितलेलं आहे. प्रशासनाच्या चुकांमुळे हा प्रकार घडल्याचं सांगितलंय. म्हणजे सत्तेमध्ये असलेले प्रशासनावर अशा पद्धतीने बोलतायत. प्रशासन कुणाचं? भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात पुणे महापालिका होती. आता निवडणुका यांनीच घेतल्या नाहीत, नाहीतर नवीन बॉडी निवडून आली असती. त्यामुळं हे एक जबाबदारी, कारण नगरसेवक असले तर कामं भरपूर होतात आणि व्यवस्थित होतात. आणि प्रशासक किंवा कमिशनर हा यांचाच आहे. यांचंच मुंबईतलं जे सरकार सांगतं तेवढंच काम ते करतात. त्यामुळे या सगळ्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षावरच आहे. ती कमिशनरवर किंवा अधिकाऱ्यांच्यावर टाकून चालणार नाही. आणि आता ते नवीन खासदार झालेले आहेत. मला वाटतं की त्यांच्याही लक्षात येत असेल की पाणी सोडलं किती वेगाने पाणी येणार. ह्या सगळा एवढा प्रशासकीय गोंधळ आणि इरिगेशन डिपार्टमेंटने सोडलेलं पाणी आणि महापालिकेला कळवलेलं पाणी आलं किती, म्हणजे पुण्यातली ही पुराची परिस्थिती निव्वळ मिसमॅनेजमेंट आहे. आणि त्या डिपार्टमेंटमध्ये 2 डिपार्टमेंटमध्ये समन्वय नाही, याचा परिणाम पुणेकरांना भोगायला लागला आहे. आणि काय म्हणून हा फार मोठा गोंधळ. पुणेकरांचे जे हाल झाले ते राज्यकर्त्यांचं पुराकडे, अतिवृष्टीकडे, नैसर्गिक आपत्तीकडे लक्ष नाही आहे. राज्यकर्त्यांना पडलेली आहे पुन्हा निवडून येण्याची घाई. त्यामुळं या सगळ्या प्रशासकीय गोंधळ जे आहेत त्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाला घ्यावी लागेल. पुणे जिल्ह्यात ज्यांच्या हातात पुणे जिल्हा आहे त्यांना ही जबाबदारी घ्यावी लागेल. परंतु त्या ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे, एकूण जर नुकसान पाहिलं तर मोठं नुकसान आहे. रस्त्यावरच्या गाड्या जवळपास सगळ्या खराब झालेल्या आहेत. घरातलं साहित्य खराब झालंय. घरातलं साहित्य देखील खराब झालेलं आहे लोकांच्या. परंतु प्रशासनाने अद्यापही काही ठिकाणचे पंचनामे सुरू केलेले नाही आहेत. प्रशासनाने तातडीने ते पंचनामे खरं करायला पाहिजेत.
पाणी ओसरल्यावर हे लगेच केले तर त्याचा खरे पंचनामे होतात, नाही तर त्या पंचनाम्यात देखील गोंधळ होतो. सांगलीला आम्ही हे अनुभव घेतलेले आहेत. त्यामुळं प्रशासनाने पूर्ण ताकद लावून वेगळ्या विभागाचे डिपार्टमेंटची लोक सरकारने पूल करून त्यांना दिली पाहिजेत आणि पंचनामे केले पाहिजेत. सर, श्री शरद पवार म्हणालेत की येत्या विधानसभेत 250पेक्षा जास्त मराठा उमेदवार निवडून येतील आणि याला प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे. तर इतर समाजाचं काय? पवारसाहेब असं म्हटलेत हे मलाच माहीत नाही आहे. त्यामुळं तुमचं म्हणताय हे मला वाटत नाही की हे खरं असेल. त्यामुळं ती खात्री करून झाल्यावर याच्यावर बोलू आपण. श्री प्रकाश आंबेडकर म्हणालेत की येत्या विधानसभेत जर 250पेक्षा जास्त मराठा उमेदवार आले तर ओबीसी आरक्षण धोक्यात येईल. असं आहे की या जर तरच्या गोष्टी आणि ते बोललेले जे आहेत ते मला खात्री करू दे. उगाच कशावरही लगेच उत्तर देणं मला शक्य नाही. आपण ते मला माहिती द्या, मी व्हेरीफाय करतो. ते लोक प्रकाश आंबेडकर साहेब किंवा पवार साहेब काय बोलले ह्याची खात्री करून झाल्यावर पुढच्या वेळी येईन त्यावेळी उत्तर देईन. भारत हे संघराज्य आहे. या देशात जे कराच्या वाट्याने संपत्ती एकत्रित येते, पैसा एकत्रित येतो, त्याचं वाटप वित्त आयोगाच्या प्रमाणे फॉर्म्युलाप्रमाणे केलं जातं. मग काही राज्यांना त्यातला 6% वाटा मिळतो, 7% मिळतो, 7.5% मिळतो, काही 11%. जी मागासलेले राज्य आहेत त्यांना 13%पर्यंत जातो. असं जरी त्यामुळं देशातले बजेट मांडताना या पद्धतीनंच पैसे वेगळ्या योजनेच्या मार्फत त्या राज्यांना मिळायचे. ही पहिली स्वातंत्र्यानंतर किंवा फायनान्स प्लॅनिंग कमिशन आणि फायनान्स वित्त आयोग फायनान्स कमिशनचे डिसिजन्स सुरू यायला झाल्यानंतरची गोष्ट आहे की ज्यामध्ये केंद्र सरकारने स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी बिहारला आणि आंध्र प्रदेशला आउट ऑफ वे जाऊन मदत केलेली आहे. म्हणजे एवढं ब्लॅटंट म्हणजे तुम्ही काय करायचं ते करा, आम्ही यांना पैसे देणार, हे भारताच्या संघराज्याच्या दृष्टीने घातक आहे. काही संकेत देश एकसंघ ठेवण्यासाठी ठेवायचे असतात, सर्वांना समान ट्रीटमेंट द्यायची असते, याचं भान देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ठेवायचं असतं. ते सगळे भान ठेवून 2 राज्यांना मदत केली. महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली. महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात यादी करून की एवढे एवढे पैसे आले. पण त्यातही माझ्याकडे यादी आहे की मागच्या वेळेपेक्षा त्यात बऱ्याच ठिकाणी पैसे कमी आले. METP 3 मी अर्थमंत्री होतो 99 साली, तेव्हापासून 97 सालापासून METP 1 प्लॅन होता. नंतर METP 2 झाला, आता METP 3. ते पैसे येणं स्वाभाविकच आहे, ठरलेलेच आहेत. त्यात काही वेगळं काही हे नाही, द्यावंच लागतं. एव्हरी बजेट केंद्र सरकारला ते पैसे द्यावे लागतात, आपल्यालाही आपल्याकडून बजेट द्या. त्या योजनांचे पैसे बेरीज करून तुम्ही जर महाराष्ट्राला सांगायला लागला की हे पैसे आले, तर ही महाराष्ट्राची दिशाभूल आहे. सर, महाराष्ट्राची विधानसभा ज्यावेळी चालू होती त्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षाच्या वतीने काही स्पेसिफिक आरोप उदाहरणं देऊन करण्यात आली. पण एकाही आरोपाचं उत्तर मंत्री देऊ शकले नाहीत, त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं. त्यामुळं मग डांबर घोटाळा आहे रत्नागिरी जिल्ह्यात झालेला, कोविडचा घोटाळा तिकडं सातारा जिल्ह्यात झालेला आहे, असे काही आरोप विरोधी पक्षनेत्यांनी, मी असेन, पृथ्वीराज चव्हाणांनी असतील, आम्ही सगळ्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी केलेले आहेत. आता केंद्र सरकारने बजेट मांडलेलं आहे, त्याच्यावर महाराष्ट्राचे जे खासदार भाषण करत आहेत ते बघा ना. त्या ठिकाणी अतिशय उत्तम मतं मांडण्यात आलेली आहेत आणि ती बघितली तर विरोधी पक्ष कुठेही कमी पडत नाही आहे. आणि महाराष्ट्रात जे वातावरण आहे त्या महाराष्ट्रातल्या वातावरणात पूर्वी आम्ही एक सर्वे केलेला होता, त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं
ही केंद्र सरकारबद्दलची नाराजी आहे. ती नाराजी याच्यापेक्षा जास्त राज्य सरकारवर जनतेची नाराजी आहे. त्यामुळं या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात फार मोठा फटका महाविकास आघाडीच्या समोर उभे राहणारे जे महायुतीचे आमदार आहेत त्या सर्वांना बसेल. मराठवाड्यात तर मी असं ऐकलं की भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उभा राहायचं का अपक्ष उभं राहायचं असा विचार मराठवाड्यात आमदारकीचे इच्छुक लोक करायला लागलेत अशी माझी माहिती आहे. सर, खरं विलंबच झालेला आहे कारण फार दीड वर्ष होऊन गेलं या घटनेला. खरं म्हणजे लोकशाहीची बूज राखायची असेल तर महाराष्ट्रात आमचं सरकार पडल्यानंतर शिवसेना फुटलेली होती. त्यावेळी शिवसेनेच्या संदर्भातले निकाल महिन्याभरात देऊन विषय संपवायला पाहिजे होता. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. आता आमचा पक्ष त्यानंतर फुटला. त्यानंतर आम्ही कोर्टात गेलो. आता तारखा लागायला लागल्यात. बघू काय होतंय पुढं. सर, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीच्या बाहेर भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आणि याची चर्चा जोरदार सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाने मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे का? आणि उलट चंद्रकांत पाटील म्हणत आहेत की मला या संदर्भात उद्धव ठाकरेंना भेटून शुभेच्छा द्यायला आवडेल. चंद्रकांत दादांनी माझ्याकडे शुभेच्छा दिल्या की मी त्या पोहोचवतो उद्धव ठाकरेंना. काय अडचण नाही. आणि उद्धव ठाकरे हे आमचे मुख्यमंत्रीच होते ना, त्यात काय प्रॉब्लेम दावा आहे त्यांचा? असा आहे की ते महाराष्ट्राच्या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात एकदा काम केलेलं आहे 19 सालापासून. त्यामुळं त्यांनी तसा बोर्ड लावला तर तुम्हाला काय अडचण व्हायला लागली? सर, राज्य सरकार वेगवेगळ्या घोषणा करतं. पीक विम्याचा जर प्रश्न बघितला तर मागील वर्षीचा पीक विमा जिल्ह्यामध्ये मिळालेला नाही आहे. SCBCचे म्हणजे मुलींसाठी जे मोफत शिक्षणाची घोषणा झाली त्यासाठी SCBC प्रमाणपत्र लागतंय, परंतु महसूलचा संप असेल आणि त्या ठिकाणी जे वेबसाईट आहे ते हँग होते वारंवार, प्रमाणपत्र निघत नाहीत. प्रवेश घेतानाच ते प्रमाणपत्र जोडलं तर मुलींना भविष्यात तो फायदा मिळणार आहे, परंतु ते प्रमाणपत्र नसल्यामुळे आता त्यांना डायरेक्ट ॲडमिशन घ्यावं लागतं आणि पूर्ण फीस भरण्याची वेळ येऊ शकते. अशी परिस्थिती आहे. येऊ शकते नाही, आलेली आहे बऱ्याच ठिकाणी. आणि महाराष्ट्राचं प्रशासन हे पूर्णपणाने कोणतंही काम म्हणजे जवळपास कामं ठप्प आहेत. कोणी जबाबदारी घेत नाही. भ्रष्टाचार प्रचंड बोकाळलेला आहे आणि महत्त्वाची आणि पैसे मिळवण्याच्या कामाला आता सध्या प्रायोरिटी आहे. विद्यार्थ्यांच्या आणि सर्टिफिकेट मिळवण्याच्या प्रयत्नाला ही लोक लवकर दाद देत नाहीत आणि अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून त्या मुलांना मुलींना हे सर्टिफिकेट मिळवावं लागतं. आणि ते मिळवताना तुम्ही सांगितल्या त्या सगळ्या अडचणी या महाराष्ट्र सरकारने दुरुस्त करायला पाहिजेत असं मला वाटतं. हां, मग नाही, उघड नाराजी भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली, पण अधिकार तर एकनाथ शिंदेंचा आहे ना. एकनाथ शिंदेचं नेतृत्व भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेलं आहे. त्यामुळं नाराजी व्यक्त करण्याच्या पलीकडे ते तरी काय करणार? सत्तारच त्या ठिकाणी पालकमंत्री राहणार, ते बदलू शकत नाहीत. त्यामुळे तेवढे 2 महिने आता आहे सत्ता, त्यात सोसावे लागतील सत्तार. शिवसेनेकडून जसं उद्धव ठाकरे यांचं बॅनर लावण्यात आलं आहे भावी मुख्यमंत्री म्हणून, तुमच्या पक्षाकडून तुमचं नाव पुढे येत आहे. कार्यकर्त्यांच्या त्या भावना आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह असतो, पण शेवटी आपण महाविकास आघाडी एकसंघपणाने लढावी या प्रयत्नात आम्ही सगळे आहोत. आमच्यातल्या कुणालाही मुख्यमंत्री होण्याची घाई नाही. आम्हाला घाई आहे ते भारतीय जनता पक्ष प्रणित हे महाराष्ट्रातलं सरकार घालवण्याची आणि महाराष्ट्राला उत्तम सरकार देऊ आम्ही. हा जो गोंधळ मागच्या काही वर्षात या लोकांनी करून ठेवला आहे, प्रचंड भ्रष्टाचार सर्व ठिकाणी फोफावला आहे, या सगळ्याला बाजूला करून एक पारदर्शी आणि जनतेच्या विश्वासार्थ ठरवणारं सरकार आम्हाला द्यायचं आहे. आम्ही एकत्रित बसून योग्य ते निर्णय या संदर्भातले घेऊ. बैठकीत तसा काही फॉर्म्युला ठरला असेल ना मुख्यमंत्री पदासंदर्भात?
अजून बैठक झालेली नाही आणि तुम्हाला मी आभार कसे तुमचे मानावेत हेच मला कळत नाही की सारखे तुम्ही मुख्यमंत्री पदाचे उमेदवाराबद्दल प्रश्न विचारताय. म्हणजे आमचा मुख्यमंत्री होणार याची खात्री तुम्ही वारंवार देताय, याबद्दल तुमचे आभार. माईक द्या ना त्यांना, ऐकू येत नाही. तुमचे एकेकाळचे सहकारी मित्र हसन मुश्रीफ यांनी आता काही वेळापूर्वी विधान केले की महायुती राज्यामध्ये 165 जागा जिंकेल. तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स कसा असेल आणि किती जागांचा टोटल तुम्हाला अपेक्षित आहे निवडणुकीत? कसं आहे, तुम्हाला 400 पारची स्टोरी माहिती आहे ना, तसं हे आहे. हे 165 म्हटल्यावर ते भारतीय जनता पक्ष चिडेल हसन मुश्रीफांच्यावर. 200 पारचा नारा द्यायचा होता, पण हे 165 वरच थांबले आहेत, म्हणजे काठावर आहेत. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो की जरा तरी काठावरची भूमिका त्यांनी घेतली. आमच्या महाविकास आघाडीचं संख्या 175 पेक्षा पुढं जाईल, यात मला काही शंका नाही. मी लोकसभेच्या वेळी पण राईट फ्रॉम द बिगिनिंग सांगत होतो की आमच्या 30-32 जागा निवडून येणार. पहिल्यापासून मी बऱ्याच ठिकाणी मुलाखती अशाच दिल्या. त्यावेळी सगळे म्हणायचे कशावरून म्हणता, तर एकदा साधारण महाराष्ट्राची नाडी कळायला लागली तर निर्णय काय ते कळतो. त्यामुळं आम्हाला 30-32 जागा निवडून येतील हे सुरुवातीपासून वाटायचं. महायुतीचं 165 जागांचं आहे. काल राज ठाकरेंनी मेळावा घेतला, त्यांनी सांगितले 225 जागा ते लढवणार आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवणार म्हणून. कोण? राज ठाकरे. राज ठाकरे 225 जागा लढवणार. ठीक आहे, काय लोकशाही आहे, प्रत्येकाला हा अधिकार आहे. पण आता आपल्या स्वतःच्या पक्षासाठी लढायचं का दुसऱ्यांसाठी पक्ष मतं फोडण्यासाठी लढायचं, हा ज्याचा त्याचा चॉईस आहे. दुसऱ्याची सेवा करायला रणांगणात जर कोणी उतरणार असतील तर त्यावर आपण काय बोलणार. जागा वाटपाची चर्चाच नाही, आता होईल या आठवड्यात 2 आठवड्यात. सर, आपल्याला सोडून गेलेले जे तुमचे आमदार आहेत, आता महाविकास आघाडीचं वातावरण पाहून त्यांनी नमती भूमिका घेतली आणि आता ते म्हणतात की आम्ही दोन्ही आमचे राष्ट्रवादी एकच आहे. मूळचा उद्देश काय आहे त्यांचा सांगण्याचा, म्हणजे तुम्ही त्यांना परत घेणार आहात का? कोण म्हटलं काय? कालच पाथरीचे आमदार बाबाजांनी म्हणाले की आमचे आणि शरद पवार साहेबांचे संबंध घनिष्ठ आहेत, दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे. मी कुठेही राहिलो तरी आमचे संबंध घनिष्ठच आहे. नाही, बाबाजानींची केसच वेगळी आहे. बाबाजानी हे मनाने कायम आमच्याकडेच होते, ते कधीच तिकडे गेले नाही. पण मी काल त्यांच्याकडे जेवायलाही गेलेलो आणि तिथले त्यांच्याबरोबरचे सगळे कार्यकर्ते वगैरे आम्ही सगळे पूर्वीपासून आमच्या ओळखी आहेत, म्हणून मी त्यांच्याकडे जेवणही करून आलो. आणि ते मनाने नेहमी शरद पवार साहेबांच्या बरोबरच राहिलेले आहेत. आणि मधल्या काळातही पक्ष बाजूला जरी झालेला असला तरी भेटीगाठी सतत होतच होत्या. काही दिवसात त्यांचा प्रवेश होणार अशी सुद्धा चर्चा आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? चर्चा आहे सर. हा, मला माहीत नाही. मी विचारते तुम्हाला. पण आता कसं झालं की 1, 2, 3 तिघच प्रश्न विचारताय तुम्ही. 1 मुख्यमंत्री आहेत आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत. बाकीच्यांना संधी द्या. बाकीच्या माईक घ्या. केला की पाथरी विधानसभेची जागा किंवा आमदारकीचं तिकीट बाबाजी दुराणी यांना द्या. आज शिष्टमंडळ आपल्याला जे भेटलं होतं त्यांचं आलं होतं. तर त्याविषयी काय आपली भूमिका काय? आमची त्यांनी मागणी केलेली आहे, त्यांची भूमिका सांगितलेली आहे. आणि या ठिकाणी माझ्या शेजारी सुरेश वरपुडकर साहेब बसलेले आहेत. काँग्रेस पक्ष आणि आम्ही एकत्रित बसून यावर योग्य तो निर्णय करू. पाथरीची जागा नाही दिली तर आम्ही अपक्ष निवडणूक लढू असे त्यांचे पुत्र जुनेद दुरानी यांनी स्पष्ट केलेलं आहे. कुणी केले? जुनेद दुरानी, मुलांनी त्यांच्या. असं ते आता असं आहे की प्रत्येक जण त्यांच्या आणखीन कोणी काय बोललं त्याला उत्तर मी देणं मला माहीत नाही. आणि तुम्ही म्हणताय त्याच्यावर मी कसा लगेच विश्वास ठेवायचा. तुम्ही जसं बाबाजानींबद्दल बोलले आता की ते मनानं आमच्याकडेच होते, शरीराने तिकडे गेले.
राज्यातले अशी काही नेते असतील ना आणखी पण जे शरीराने तिकडे गेले ते मनाने तुमच्याकडे असतील आणि ते संपर्कात असतील काही पुढच्या काही दिवसात? मी काही बोलून त्यांच्यावर त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही. तसे काय असतील नावं काही म्हणजे असतील ना, नंबर ऑफ फिगर काही? बरेच आहेत तसे, पण उगाच त्यांना अडचण होते, त्यांना परत फोन नाही, जातात, नावं नाही, त्यांना पण लगेच मुंबईला बोलवलं जातं. विनाकारण कोणाला त्रास देणं हा माझा हेतू नाही आहे. त्यामुळं मी आपलं काल गेलो. परतीच्या वाटेवर काही आमदार आहेत का? तसं सांगणं परतल्याशिवाय उगाच हवेत बोलणं बरोबर नाही ना. असं उगाच बोलणंही योग्य नाही. उगाच त्यांची प्रतिमा खराब होते. त्यांना काय यायचं असेल ते शेवटी बघू त्यावेळी. आज काय तशी परिस्थिती नाही आहे आणि आमच्या पक्षाचं धोरणही अजून ठरलेलं नाही. नाही, सिलेक्टेड ज्या ज्या ठिकाणी जी आवश्यकता आहे आणि महत्त्व आहे त्या ठिकाणी आम्ही आवश्यकतेनुसार तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय काही निर्णय करणार नाही. इकडं कुणाला? नाही, अजून काय नाही ना. आता एक मुद्दा सांगतो मी मगाशी भाषणात सांगितलं की लोकसभेच्या आधी महाराष्ट्र सरकारने काही टेंडर्स घोषित केले. MSRDCने 6 एक्सप्रेस कॉरिडॉर जाहीर केले. त्यामध्ये 90,000 कोटीचे रस्ते बांधायचा निर्णय घोषित केला. टेंडर काढले. तुमचं मराठवाड्यातलं एक उदाहरण आहे, जालना नांदेड एक्सप्रेसवे 184 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. याचं टेंडर 11,441 कोटीला काढलेलं होतं. आता या दरम्यानच प्राईस गेली असती तर समजू शकतो, पण त्याऐवजी 4,000 कोटी वाढवून 15,464 कोटींना हे टेंडर देण्यात आलं. यामध्ये 6 टप्पे केलेत आणि कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं तर रोडवे नावाची कंपनी आहे जी ब्लॅकलिस्ट झालेली आहे अशी कंपनी. आता 1 किलोमीटर रस्ता बांधायला किती खर्च यावा? 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी, 4 कोटी. या प्रकल्पामध्ये 1 किलोमीटरसाठी 83 कोटी रुपये राज्य सरकार खर्च करणार आहे. आता हे तुमच्या सत्सद्विवेक बुद्धीला, महाराष्ट्राच्या सत्सद्विवेक बुद्धीला पटतं का? म्हणजे याचा असा आहे की 6 एक्सप्रेसवेमध्ये अजून एक उदाहरण सांगतो. विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर त्याचं टेंडर 20,000 कोटी रुपयाचं होतं, पण दिलं कितीला? 26,000 कोटीला. मग आता 1 किलोमीटरचा खर्च किती? तर 273 कोटी रुपये 1 किलोमीटर. 96 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि 273 कोटीचा खर्च करून हे 96 किलोमीटर गुणिले 273 हे 26,000 कोटी रुपये होतात. आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मध्ये चांद्रयान 3 मोहीम आपली झाली. त्यामध्ये 3,84,000 किलोमीटरचा प्रवास चांद्रयानने केला. त्या चांद्रयान 3च्या मोहिमेला पण 600 कोटी रुपये खर्च आला. म्हणजे काय एवढा खर्च कसा येतो? 1 किलोमीटर रस्ता बांधण्यासाठी तुम्ही 273 कोटी खर्च करायला लागला. म्हणजे काय तर जनतेच्या टॅक्सचे पैसे कसे उधळायचं चाललंय आणि समजूत घालायची चालली आहे की टोलने हे पैसे परत येतील. हे 6,000 4,000 कोटी पुढचे एस्टिमेटपेक्षा जास्त खर्च करता. याचा अर्थ काय तर टोल अनेक वर्ष गोळा केला जाणार आणि टोल कंपन्यांचे खिसे भरले जाणार. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ह्याच्यात दुसरी मला माहिती आहे की टेक्निकल सँक्शन नाही, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल सरळ नाही, लँड ॲक्विजिशन अजून झालेलं नाही.
त्यामुळं डायरेक्ट टेंडरच काढलेलं आहे. त्यामुळं 90,000 कोटी रुपयाची कामं कुणाकुणाची आहेत तर मेगा, नवयुगा, GR इन्फ्रा आणि रोडवेज या सगळ्यांनी इलेक्ट्रल बॉन्डमध्ये भारतीय जनता पक्षाला 8,000 कोटी रुपये दिलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही मोठमोठे प्रोजेक्ट काढता आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात महाग रस्ते महाराष्ट्राच्या माथी मारण्याचं काम गडबडीत तुम्ही करता. आता निवडणुका आहेत, हे प्रकल्प पूर्ण व्हायला 4-4 वर्षे लागतात. तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या जस्ट अशी आधी टेंडर काढता, आताही काही टेंडर काढलेले आहेत. मला वाटतं की महाराष्ट्राची ज्या पद्धतीनं घाई गडबड करून हे प्रकल्प काढायचं चाललं आहे, मध्ये लोकसभेला आम्ही अनुभव घेतला, प्रचंड पैशाचा संपत्तीचा वापर महाराष्ट्रात सगळ्या मतदारसंघात झाला. आता ही लोकांनाही प्रश्न पडायला लागला की ही संपत्ती येते कुठून. काही उत्तरं हळूहळू मिळायला लागलीत. परभणीचे रस्ते तर एवढे मी कालपासून बघतोय, वाईट अवस्था आहे परभणीच्या रस्त्यांची. त्यामुळे एवढा तिकडे खर्च करण्यापेक्षा परभणीला जर 100 कोटी रुपये जरी दिले तरी परभणीचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होतील. उठवलं असेल ना, विधानसभेत उठवलं असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.